नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भाजप या पक्षामधलं इनकमिंग आता भाजपच्या आउटबस्टचं कारण ठरू लागलंय का? सोप्या शब्दात सांगते, भाजपमध्ये सध्या आयारामांची जी रांग लागली आहे ना, ती मूळ भाजपवाल्यांच्या उद्रेकाचं कारण ठरू लागले. आधी याच्या फक्त चर्चाच होत होत्या, आज ते प्रत्यक्ष दिसलं. नाशिकमध्ये आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा घातला आणि तोही कुणाच्या विरोधात? तर भाजपचेच नेते आणि मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधात. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याला विरोध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाजनांना थेट घेराव घातला. या पक्षप्रवेशाबाबत संताप इतका होता की देवयानी फरांदेंसारख्या भाजपच्या तडफदार मानल्या जाणाऱ्या आमदार अक्षरशः रडल्या. गेली अनेक वर्ष नगरसेवक बनण्याची स्वप्न पाहणारे भाजपचे कार्यकर्तेही रडले. पण तरीही पक्षप्रवेश झालाच. गिरीश महाजनांना भाजपमध्ये संकटमोचक अशी उपमा दिली जाते, पण नाशिकमध्ये मात्र गिरीश महाजनांचेच निर्णय या उद्रेकाचं कारण ठरलेत. सुधाकर बडगुजर त्यांचा प्रवेश झाला तेव्हाही आमदार सीमा हिरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि आज आमदार देवयानी फरांदेंनी अश्रूच सांडले. म्हणजे गिरीश महाजनांच्या नाशिकमधल्या पक्षप्रवेशाच्या निर्णयांना स्थानिक भाजप नेत्यांचा पाठिंबा नाही हे स्पष्ट आहे. पण या सगळ्यामधलं खरं दुखणं काय आहे सांगू का? राज्यामधल्या बहुतांश आमदारांसाठी, मग त्यात नाशिकचेही आमदार आले, या सगळ्या आमदारांसाठी आपापले मतदारसंघ आहेत ना, ते गड झालेत आणि हे गड राखायचे असतील तर हे नेते जीवाचा आटापिटा करतात. आता विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षामध्ये आले की या गडांच्या भिंती हलू लागतात. मग नाराजीच्या तोफा धडधडायला सुरुवात होते. खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे जे गड आहेत ना, ते अस्थिर करायला भाजपनं हे इनकमिंगचं अस्त्र अगदी नीट वापरलं. पण आता हेच अस्त्र भाजपच्याच नेत्यांचे गड अस्थिर करायला लागले आणि म्हणून हे उद्रेक दिसतायत. आता पक्ष बळकटीच्या नावाखाली हे उद्रेक सहज थंड होणार आहेत की भाजपच्याच गडाला आतून ते तडे देणार आहेत, हा यातला कळीचा मुद्दा.